नमस्कार मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या गुंतवणूक प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत। तो म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड किंवा ETF। या विषयाची कल्पना तुम्हाला सोप्या भाषेत देण्याचा माझा प्रयत्न असेल। ETF म्हणजे नेमकं काय? तर ETF हा म्युच्युअल फंडासारखा एक प्रकार आहे, पण त्याचा व्यवहार स्टॉक एक्सचेंजवर होतो। जसे आपण शेअर्स खरेदी विक्री करतो, ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड। याचा अर्थ असा की हा फंड तुम्ही थेट म्युच्युअल फंड कंपनीकडून विकत घेऊ शकत नाहीत, तर तो NSE किंवा BSE सारख्या स्टॉक एक्सचेंजवरूनच खरेदी करावा लागतो। म्युच्युअल फंड आणि ETF यांतील फरक काय? तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदारांचा पैसा एकत्र करून तो व्यवस्थापकांकडून योग्य ठिकाणी गुंतवला जातो। तुम्हाला यामध्ये फक्त पैसे गुंतवायचे असतात। खरेदी किंवा विक्री व्यवस्थापन फंड कंपनी करते, परंतु ETF मध्ये ETF हा म्युच्युअल फंडासारखाच असतो, पण तुम्हाला स्टॉक एक्सचेंजवरून तो खरेदी करावा लागतो। तुम्हाला खरेदी करायचा असेल तर विक्रेता असायला हवा आणि विक्री करायची असेल तर खरेदीदार असायला हवा। ETF कसे काम करते? तर ETF सुरुवातीला एखाद्या कंपनीकडून लॉन्च केला जातो, त्यावेळी तुम्ही थेट कंपनीकडून तो खरेदी करू शकता, पण नंतर त्याचा व्यवहार शेअर्स प्रमाणे स्टॉक एक्सचेंजवर होतो, त्यामुळे त्याचे भाव सतत बदलत असतात। ETFचे फायदे: तुम्ही ETF कोणत्याही वेळी खरेदी किंवा विक्री करू शकता। बाजारात जेव्हा मोठे चढ उतार होतात तेव्हा कमी किमतीत खरेदी करण्याची आणि जास्त किमतीत विक्री करण्याची संधी मिळू शकते। ETFचे तोटे: भारतात अजूनही ETFचे व्यवहार कमी आहेत, त्यामुळे काही वेळेस खरेदीदार किंवा विक्रेता शोधणे कठीण होऊ शकते। व्यवहार स्टॉक एक्सचेंजवर होत असल्याने ट्रान्झॅक्शन टॅक्स आणि इतर शुल्क भरावे लागतात। सतत बदलणाऱ्या किमतीमुळे भावनिक निर्णय घेण्याची शक्यता वाढते। मित्रांनो, तुम्हाला ETF बद्दल माहिती कशी वाटली? आवडली असेल तर नक्की कळवा। अशाच उपयुक्त विषयांवर आणखी व्हिडिओसाठी KRS मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।